नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सुनील जाधव आपल्या सर्वांचं माझ्या जीनियस थिंकिंग या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी औरंगाबाद यांची पीएचडी ची आरआरसी झाली होती आणि आरआरसीचा रिझल्ट वेटिंगवर होता. तर मित्रांनो, विद्यापीठाने मेरिट लिस्ट ही वेबसाईट वरती प्रकाशित केलेली आहे. आपण ती पाहू शकता किंवा आपण ती पाहिलेली असेल. आणि त्यानंतर बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनी मला विचारलं की सर याच्यानंतर काय, नेक्स्ट प्रोसिजर काय राहील किंवा आम्हाला काय करायचं आहे, हे आणि असे बरेचसे प्रश्न विद्यार्थी मित्रांनी उपस्थित केलेले आहे. आणि या सर्वांची माहिती किंवा याचं उत्तर देण्याचा एक छोटासा प्रयत्न या व्हिडिओ मधून मी मित्रांनो करत आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो, परंतु आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. यातून सर्व माहिती तुम्हाला मिळणार आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तो व्हॉट नेक्स्ट, पुढे काय? बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, सर पुढे काय? आता हा खरंच एक महत्वाचा प्रश्न आहे की सर आमचं सिलेक्शन तो ऑलमोस्ट होणार आहे किंवा झालेलं आहे, मेरिट मध्ये आलोय, पण पुढे आम्हाला करायचं काय? आता नीट ऐका. तर यामध्ये आतापर्यंत नेमकं काय प्रोसिजर होती? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटीची आरआरसीच्या नंतरची प्रोसिजर ही वेगळी होती. 2017-18चा जो रिझल्ट लागलाय तोपर्यंत वेगळी होती. आणि आता यानंतर त्यांनी मला वाटतं मागच्या विद्यापीठाने निर्णय घेऊन थोडस चेंजेस केले. बघा, यामध्ये आतापर्यंत होत काय होतं की आरआरसीचं लिस्ट लागायची, जनरल लिस्ट लागायची, मेरिट लिस्ट लागायची. आणि विद्यार्थी जे मेरिट लिस्ट मध्ये असतील, ज्यांना ऑलरेडी गाईड त्यांनी कन्सल्ट केले असेल, ते त्यांनी जॉईनिंग लेटर, कन्सेंट लेटर, जर सिनॉप्सिस मध्ये काही करेक्शन असेल तर करेक्शन करून विद्यापीठाला सादर करायचं होतं, जमा करायचं होतं. हे होतं मागच्या वर्षीपर्यंत किंवा प्रिव्हियस मध्ये होतं. परंतु या वेळेस हे चेंजेस केलेलं आहे. आणि हे चेंजेस नेमकं काय आहेत हे सुद्धा विद्यापीठाने, हे पहा, एक ऑर्डिनन्स लेटर काढलं होतं, सर्क्युलर काढलं होतं. त्यामध्ये सरळ त्यांनी सांगितलं होतं. हे लेटर नेमकं एक्झॅक्ट आहे काय यावरती आपण थोडस चर्चा करूयात. बघा, यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, कारण ही प्रोसिजर वेगळी का तुम्हाला आता गाईड मिळाले होते आणि तुम्हाला विद्यापीठात जमा करायचं असं नाहीये. नेमकं काय आहे ते सांगतोय. पीएचडी ऍडमिशन प्रोसेस पेट 2020-21 गाईडलाईन फॉर रिसर्च सेंटर डीआरसी आरएसी कमिटी. आणि यामध्ये बघा, गाईड अलोकेशन प्रोसिजर त्यांनी सांगितलेली आहे. आपण पाहूयात. द लिस्ट ऑफ कॅन्डिडेट एलिजिबल फॉर इंटरव्ह्यू, प्री रजिस्ट्रेशन, प्रेझेंटेशन शाल बी फॉरवर्डेड बाय रजिस्ट्रार पीएचडी सेक्शन टू इच रिसर्च सेंटर. आता तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला जर गाईड ऑलरेडीच पाठीमागं तुम्ही कोणाला कन्सेंट केलेलं असेल तर त्यांच्यासोबत तुम्ही संपर्क साधायचा आहे. आफ्टर तुमचं फायनल मेरिट लिस्टच्या नंतर तुम्हाला त्यांच्यासोबत संपर्क साधायचा आहे. आणि नीट ऐका, ते गाईड अगोदर त्यांना विचारा ते कोणत्या रिसर्च सेंटरला जॉईन आहेत. कारण काही जे गाईड मार्गदर्शक आहेत त्यांच्याच ठिकाणी, फॉर एक्झाम्पल सायकोलॉजी, समजा मी सायकोलॉजीचं एक मार्गदर्शक आहे आणि माझ्याच कॉलेजला जर सेंटर असेल, रिसर्च सेंटर असेल, तर तुम्हाला समजा मी गाईड आहे तर माझ्याकडे यायचं आहे आणि तुम्हाला इथं डॉक्युमेंट म्हणजे गाईडचं कन्सेंट लेटर, जॉईनिंग लेटर आणि तिथंच तुम्हाला डॉक्युमेंट जमा करायचे. परंतु काही गाईड जे मार्गदर्शक आहेत त्यांच्या ठिकाणी रिसर्च सेंटर नाहीयेत, तर ते दुसऱ्या रिसर्च सेंटरला अफिलिएट झालेत किंवा जॉईन झालेले आहेत. तर तुम्हाला काय करायचं आहे, अगोदर गाईडला कन्सल्ट करायचं आहे. ते ज्या रिसर्च सेंटरला कन्सेंट आहे किंवा जॉईन आहेत तर त्या ठिकाणी तुम्हाला गाईडचं जॉईनिंग लेटर, गाईडचं कन्सेंट लेटर आणि तुम्हाला जर विद्यापीठाने काही करेक्शन सांगितलेलं असेल तर ते करेक्शन सुद्धा तुम्हाला जमा करायचे आहे. तर तेच मी तुम्हाला सांगतोय. गाईडच्या सोबत तुम्ही बोलणं झाल्याच्या नंतर तुम्हाला ते डॉक्युमेंट तिथे जमा करायचे आहे आणि तुम्ही काय करायचं आहे, गाईडला दाखवायचं आहे आणि ते तिथे तुम्हाला सबमिट करायला लावतील रिसर्च सेंटरला. आणि रिसर्च सेंटरला जमा झाल्याच्या नंतर ते कदाचित तुमचे इंटरव्ह्यू सुद्धा घेऊ शकतात. इंटरव्ह्यू किंवा प्री रजिस्ट्रेशन, प्रेझेंटेशन घेतील. किंवा कारण कशासाठी, कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना काही करेक्शन सुचवलेले आहेत, ते करेक्शन या ठिकाणी तुम्हाला करावायचे आहेत. ओके. त्यानंतर बघा काय करणार आहे, ऑल द रिसर्च सेंटर शुड डिस्प्ले द लिस्ट ऑफ गाईड एफिलिएट टू कन्सर्न रिसर्च सेंटर विथ ईमेल आयडी, मोबाईल नंबर, इंटरव्ह्यू, प्री रजिस्ट्रेशन, प्रेझेंटेशन शेड्यूल अँड लिस्ट एलिजिबल कॅन्डिडेट देअर वेबसाईट. तर हे काय करणार आहे, तुमचं रिसर्च सेंटरला जे गाईड आहेत ते गाईडची यादी डिस्प्ले करणार आहे. आणि त्यानंतर बघा, कॅन्डिडेट शाल बी allotted टू रिसर्च गाईड एफिलिएट टू रिकॉग्नाइज सेंटर.
तर तुम्हाला गाईड ह्या रिसर्च सेंटरच्या अंडर जेवढे गाईड आहेत त्यामधून तुम्हाला मार्गदर्शक हे रिसर्च सेंटरच्या अंडर दिले जातील. त्यानंतर रिसर्च गाईड शुड नॉट बी वर्किंग आउटसाइड ज्युरिडिक्शन ऑफ डॉक्टर बामू औरंगाबाद. गाईड हे औरंगाबाद विद्यापीठाच्या किंवा औरंगाबाद युनिव्हर्सिटीच्या बाहेरचे नसावेत. त्यानंतर खाली त्यांनी एक ऑर्डिनन्स दिलेला आहे, 2020चा एक ऑर्डिनन्स दिलाय. त्याच्या अंडर त्यांनी सांगितलेलं आहे की मॅक्झिमम 6च तुम्हाला विद्यार्थी घेता येतील आणि जर असिस्टंट प्रोफेसर असेल तर 4 विद्यार्थी तुमच्या अंडर येतील असं सांगितलंय. त्यानंतर बघा, ऑल द रिसर्च सेंटर फिल द व्हॅकंट पोझिशन सीट ओनली ॲज पर द व्हॅकंट सीट डिक्लेरेशन बाय द युनिव्हर्सिटी वेबसाईट. तर तुम्हाला रिसर्च सेंटरला काय करायचं आहे की तुमचे जे अवेलेबल सीट आहे त्या पद्धतीने तुम्हाला ते भरायचे आहेत. आणि त्यानंतर ऑल द हेड ऑफ द रिसर्च सेंटर shall follow the state government reservation policy and norms of the UGC New Delhi as per the instruction of the university. Time to time 50% open 50% reservation. म्हणजे काय करायचं आहे, रिसर्च सेंटरला हे लक्षात घ्यायचंय की 50% ज्या जागा भरल्या जातील त्या ओपन मधून भरल्या गेल्या पाहिजे आणि 50% रिझर्वेशन मधून या जागा मुलांसाठी अवेलेबल झाल्या पाहिजेत. त्यानंतर त्यांनी जनरल इन्स्ट्रक्शन सुद्धा विद्यार्थ्यांसाठी दिलेलं आहे, हे तुम्ही वाचून घेऊ शकता, पाहू शकता. तर यामध्ये पहा, यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आहे की तुम्हाला जर गाईड अवेलेबल असतील, अगोदरच काही लोकांनी कन्सेंट पण केलं होतं, तर त्यांना जाऊन भेटा. त्याच्यानंतर त्यांचं कन्सेंट लेटर, जॉईनिंग लेटर घ्या आणि ते ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी तुम्ही हे सर्व गोष्टी जमा करा. ज्यांना ज्यांना काही करेक्शन सांगितलेले असतील ते करेक्शन करा. कदाचित तुमचे रिसर्च सेंटर हे तुमचा एक छोटासा इंटरव्ह्यू घेतील, प्रेझेंटेशन घेतील आणि ज्यांना ज्यांना काही करेक्शन सांगितलेले असतील ते करेक्शन करतील आणि रिसर्च सेंटरच तुमचेवाले जे काही डॉक्युमेंट असतील हे सर्व विद्यापीठाला पाठवतील आणि विद्यापीठ तुम्हाला प्रोव्हिजनल ऍडमिशन लेटर हे प्रोव्हाइड करेल. म्हणजे तुम्ही ज्या तारखेपासून, माझ्या माहितीप्रमाणे ज्या तारखेला तुमचं RRC झालेले आहे त्या तारखेपासून तुमचं PhDचं वर्क स्टार्ट झालेलं आहे असा त्याचा अर्थ होईल. आय थिंक सो नोव्हेंबर डिसेंबर असं तुम्हाला प्रोव्हिजनल लेटर मिळण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त मित्रांनो, जर आपल्याला काही शंका असतील तर कॉमेंट्स बॉक्समध्ये कॉमेंट्स करा किंवा माझे PhDचे काही ग्रुप्स आहेत त्या ग्रुप्समध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता. तिथे तुम्हाला ही माहिती सर्व अपडेट हे मिळत राहतील. तर आशा करतो आपल्याला ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी औरंगाबाद यांची प्रोसिजर, PhDची RRC नंतरचे प्रोसिजर, डेट्स वगैरे सर्व कळाले असतील. तर आशा करतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.